नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, घर भाडं भत्ता म्हणजेच HRA क्लेम करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता महत्त्वाचे बदल होणार असून ती पूर्वी इतकी सोपी राहणार नाही. नवीन आयकर नियमांनुसार भाडं सवलत घेणाऱ्या करदात्यांना घर मालकाशी असलेलं नातं स्पष्ट करणं बंधनकारक करण्यात आले. नवीन आयकर अधिनियम 2025 अंतर्गत हे बदल प्रस्तावित असून 1 एप्रिल 2026 पासून हे नियम लागू होणार आहेत. केंद्र सरकारने यासाठी सुधारित मसुदा नियम आणि नवीन फॉर्म जाहीर केलेत. अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यानंतर हे नियम अंमलामध्ये येतील. या बदलांमध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला मुद्दा म्हणजेच फॉर्म 124 ची अंमलबजावणी. या नवीन फॉर्मनुसार HRA क्लेम करताना कर्मचाऱ्यांना ज्या व्यक्तीला भाडं दिले जाते त्या घर मालकाशी आपलं कौटुंबिक किंवा इतर कुठलंही नातं आहे का याची स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. सध्याच्या नियमांमध्ये अशी माहिती देणं आवश्यक नव्हतं. या नवीन तरतुदीमागचा मुख्य उद्देश म्हणजे कर चुकवेगिरीला आळा घालणे. अनेक प्रकरणांमध्ये करदाते कर वाचवण्यासाठी खोट्या भाडेपावत्या सादर करत असल्याचं आढळून आले. विशेषतः काही जण आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावावरतीच भाडं दाखवून HRA सवलत घेतात. मात्र नवीन नियमांनुसार नातेसंबंध जाहीर करणं बंधनकारक असल्यामुळे अशा व्यवहारांची पडताळणी जास्त सुलभ होणार आहे. परिणामी HRA दाव्यामध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल असंही तज्ज्ञांचं मत आहे. नवीन नियमांनुसार HRA क्लेम करताना पगारदार करदात्यांना घरमालकाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरमालकाचं पूर्ण नाव, पत्ता, त्यानंतर पॅन क्रमांक आणि करदात्याशी असलेलं नातं यांचा समावेश असेल. त्यामुळे कर विभागाला व्यवहारांची अचूक पडताळणी करणं सोपं जाईल. दरम्यान कुटुंबातील सदस्यांना भाडं देण्यावरती कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काही अटी अनिवार्य करण्यात आल्यात. यामध्ये वैध भाडे करार असणं आवश्यक आहे. तसंच भाडं रोख स्वरूपामध्ये न देता बँकेद्वारे देणं अपेक्षित आहे, जेणेकरून व्यवहारांचा पुरावा उपलब्ध राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 एप्रिलपासून राज्यभरामध्ये घर मालक आणि भाडेकरूंसाठी हा नवीन नियम लागू झाला आहे. यावरती आपलं काय मत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.